आपण पाहत आहात BCCN न्यूज. संत निरंकारी मिशनच्या वतीने येळगाव धरण परिसराची स्वच्छता अभियानातून देण्यात आला स्वच्छ जल स्वच्छ मनचा संदेश. संत निरंकारी मिशन बुलढाणा शाखेचे मुखी हनुमान भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सेवादल शिक्षक सुभाष राजपूत यांच्या नेतृत्वात बुलढाण्यातील शेकडो सदस्यांनी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने आज 22 फेब्रुवारी रोजी संपूर्ण निरंकारी जगतामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. 23 फेब्रुवारी रोजी सद्गुरू बाबा हरदेवजी महाराज यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. त्या अनुषंगानं संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने निरंकारी मिशनमध्ये स्वच्छ जल आणि स्वच्छ मन हा अमृत प्रोजेक्ट घेऊन निरंकारी जगत आज संपूर्ण ज्या ठिकाणी जे जलस्रोत आहेत, पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत आहेत की ज्या ठिकाणाहून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा शहरांसाठी होतो, त्या ठिकाणी जी घाण असते काठाला म्हणा किंवा पाण्याच्या साईडला म्हणा, ती पूर्णपणे या ठिकाणी काढण्याचं काम आज सेवादल करत आहे. संपूर्ण निरंकारी जगतामध्ये ज्या ज्या ठिकाणी निरंकारी मिशन कार्यरत आहे त्या ठिकाणी आज ही संपूर्ण मोहीम राबवल्या जाते. सद्गुरू बाबाजींचा एक मुख्य उद्देश होता की स्वच्छ जल आणि स्वच्छ मन. प्रदूषण हे आतमध्ये असो, मानवाच्या शरीरामध्ये मनामध्ये असो किंवा बाहेर असो, हे हानिकारक असते. ज्याप्रमाणे पाण्यामधलं प्रदूषण हे इतर आजारांना कारणीभूत ठरतं आहे, त्याप्रमाणे मनामध्ये असलेलं जे प्रदूषण आहे, जे आज जातीभेद असेल, धर्मभेद असेल, सीमावाद असेल, या सगळ्यांना मिटून फक्त मानवतेचं एक कार्य की माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजेत, हा एक दिव्य संदेश सद्गुरू बाबाजी आज जगाला देऊन गेले आणि आज तेच कार्य सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज जगामध्ये करत आहेत. आज आम्ही बुलढाणा ब्रँचच्या वतीने आदरणीय मुखी महात्मा हनुमानजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी येळगावचा जो प्रोजेक्ट आहे, धरण आहे, या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. बुलढाणा ब्रँचमध्ये 3 ठिकाणी, एक करडीचं धरण आहे, जाम या ठिकाणीचा जो ग्रुप आहे धाड सर्कलचा, तो करडीच्या धरणावरती साफसफाई करत आहे आणि एक जो ग्रुप आहे घाटाखालचा, ज्या ठिकाणी